नमस्कार मित्रांनो, आत्ताच हायकोर्टची भरती अजून एक दिवसाने एक्सटेंड झालेली आहे 2025ची. म्हणजेच उद्याची तारीख 6/1/2025 वेळ 5 वाजेपर्यंत एक्सटेंड झालेला आहे. तरी आत्तापर्यंत ज्या चुका झाल्यात त्या चुका आता होऊ नयेत, त्या चुका कशा टाळता येईल यासाठी हा माझा व्हिडिओ करत आहे. लाईक किंवा सबस्क्राईबसाठी नाही आणि मला त्यांची काही आवश्यकता नाही. फक्त मी जे चुका केल्या ते तुम्ही करू नये म्हणून मी सांगत आहे. व्हिडिओ लांब होईल पण थोडक्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर सुरुवातीपासून समजून घ्या तुम्ही. आपण सुरुवातीला फॉर्म भरत असतेवेळी मी तर स्वतः मोबाईलवर भरतो, तुम्ही कशावर भरता माहीत नाही, कम्प्युटरवर भरा, कशावरही भरा, क्रोम किंवा फायरफॉक्स वापरा. क्रोम किंवा फायरफॉक्स वापरताना इकोग्निटो मोड ऑन करा, ज्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना सुलभता येईल आणि लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरणं होईल. तर प्रत्येक वेळी आता जिथं जिथं आपल्याला एरर येतो तो मी सांगायचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीला कम्प्युटर कोर्सच्या तिथे नाव टाकत असताना एरर येतो, तिथे काय करा, MS हे कॅपिटलमध्ये टाका, एक स्पेस द्या आणि CIT असं लिहून टाका. तुमचा तो एरर येणार नाही. त्यानंतर पुढं आपण जसं जसं फॉर्म भरत गेलो, गुण टाकत असता वेळेस भरपूर जणांची चूक झाली आणि माझी सुद्धा चूक झाली. सुरुवातीला मार्क आपल्याला जे पडलेत ते टाकल्या आणि कितीपैकी आहेत ते नंतर टाकल्या. पण असं नाही आहे, आधी कितीपैकी टाकायचं, नंतर जे पडलेत ते टाकायचं आहे. आणि त्यानंतर ॲड करत जा बटन, प्रत्येक वेळेस ॲड करत जा, म्हणजे ते सेव्ह होत जाईल. आणि लास्टला ॲड झाल्यानंतर जे लास्टचं आहे त्यालासुद्धा ॲड करा, पुन्हा लेस करून टाका, जेणेकरून ते लास्टचं जे आपलं क्वालिफिकेशन आहे ते ॲड होईल. त्यानंतर खाली आल्यानंतर पेमेंट करतेवेळी पेमेंटमध्ये रीॲमिटी हा नावाचा एक ऑप्शन आहे. त्यामध्ये ज्याने पेमेंट सेंड करत आहे त्याचं नाव टाका. शक्यतो स्वतः तुम्ही पेमेंट सेंड करा आणि तिथं स्वतः नाव लिहा आणि स्कॅनर आल्यानंतर त्याची स्क्रीनशॉट काढा. लगेच गुगल पे चालू करा आणि गुगल पेमध्ये जाऊन त्या स्कॅनरचा उपयोग करून स्वतःच पैसे भरा. स्वतः पैसे भरल्यानंतर जो रेफरन्स ID येतो तो रेफरन्स ID तिथे टाका आणि आय ॲग्री बटनावर क्लिक करा. आय ॲग्री बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे लगेच पेज रिडायरेक्ट होईल आणि एरर येईल. एरर आल्यानंतर घाबरून जायचं काही कारण नाही, कारण मी स्वतः काल असाच फॉर्म भरला होता. एरर आले म्हणून भरपूर वेळेस पुन्हा भरत गेलो, पण पुन्हा मला एकच सांगत गेलं की जे आपण रेफरन्स नंबर आहे ते ऑलरेडी डन असंच सांगत आलं. हे कालपासून झालेल्या जे चुका आहेत ते आता होऊ नये म्हणून मी सांगत आहे की एक वेळेस फॉर्म भरल्यानंतर तो सबमिट होतो. कारण मी काल भरला होता फॉर्म, मला वाटलं नाही सबमिट झाला, पण मला आज समजलं की तो फॉर्म सबमिट झालेला आहे. आणि ते कसा सबमिट झाला ते बाकीचे तुम्ही व्हिडिओ बघितलेच असतील. त्याची रेफरन्स ID कशी घ्यायची, ॲप्लिकेशन कसा डाउनलोड करायचा, काय नाही ते सर्व झालं. आणि एकाची मला कमेंट आली होती की मी फॉर्म शिपायाचा भरत होतो, पण माझा जे चलन आहे ते मी क्लार्कचं चलन हे शिपायाच्या फॉर्मला जोडलेलं आहे. हे कसं असते, काही माझ्यासारखेच किंवा दुसरे कोणी आपण थोडीशी हुशारी करता की आपण स्वतः क्लार्कचा फॉर्म भरत असता, पण आपल्याला समजते की क्लार्कला खूप जास्त इकडं वेबसाईटवर लोड जास्त आहे. मग आपण काय करतो की आपण तर कसं पेमेंट भरलेला असतो, 1000 रुपये आपल्याला जाऊ देऊ वाटत नाही. मग आपण काय करता, शिपाई भरतीचा फॉर्म ओपन करता आणि तिथे मग लगेच हे आपण जे पेमेंट केलेलं आहे ते लगेच इकडं पेमेंटचं जे DUP नंबर जे आहे ते ॲक्सेप्ट करतं शिपाई भरतीमध्ये आणि तो फॉर्म भरला जातो. मग असं करू नका. कारण शिपाई भरतीला जो खाली आपण जे DUP नंबर, रेफरन्स ID ते वगैरे सर्व जे आहे ते लिपिकाचा असतो. आणि मला लक्षात आलं काल की सुरुवातीला आपण जो फॉर्म भरलेला आहे क्लार्कचा, जे आपण सुरुवातीला एरर आला म्हणून सोडून दिल्या आणि त्यानंतर हे फॉर्म भरून कंटाळून पुन्हा शिपाई भरतीकडे जाता आणि पुन्हा त्याच DUP नंबरवर जे की आपण पहिल्याचा चलन जे काढलेलं आहे त्यावरच आपण हे भरायला जाता. त्यामध्ये काय होते, दोन्हीही फॉर्मवर एकच चलन येऊ शकते आणि येतेच कंपल्सरी. हे माझ्या वैयक्तिक अनुभवातून सांगतो आणि ते पुन्हा भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला त्याची अडचण येऊ शकते. म्हणून शक्यतोवर गोंधळून न जाता फक्त एक वेळेस फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर तो सबमिट आय ॲग्री बटनवर क्लिक केल्यानंतर पुढे जर एरर येतो, तो एरर आल्यानंतरसुद्धा तो सबमिट झालेला असतो. हा माझ्या मी अनुभवातून तुम्हाला सांगत आहे. आणि जर तुम्हाला शिपाई भरतीचा फॉर्म भरत असाल तर मग वेगळा चलन काढा आणि शिपाई भरतीचा वेगळा फॉर्म भरा
आणि हे सर्व जे आहे 1000 रुपये गेले अशाच रिस्कवर भरा, कारण एकच दिवस राहिलेला आहे. स्वतः काळजीपूर्वक भरा आणि त्यानंतर धन्यवाद.